पाण्यासाठी तक्रारींचा पाऊस, अधिकाऱ्यांची झाडाझडती, जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्या सूचना। आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचे समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत। आठवडाभरात नियोजनबद्ध पाणी वाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात केल्या। भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। यावेळी विष्णुनगर, चरई आणि धर्मवीर नगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनेश जोशी, तर ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी श्री कुलकर्णी, श्री भुवड, श्री पांडे, भाजपाचे राजेश गाडे, सूरज दळवी, सचिन पाटील, ओमकार चव्हाण उपस्थित होते। आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत आहे। ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते तेथे आता पाणी कमी मिळू लागले आहे, तर जेथे कमी पाणी मिळत होते तेथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले। अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। या आठवड्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना श्री केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू, असेही श्री केळकर यांनी सांगितले। या उपक्रमात न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला। श्री केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनातील वाहन चालकांना लिपिक पदावर बढती देण्यात आली। प्रस्ताविकांच्या अनियमित आणि अन्यायकारक बदल्यांना स्थगिती मिळवून देण्यात आली, तर सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला। या सर्व कर्मचाऱ्यांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा संबंधामध्ये सगळा हा विष्णुनगर परिसर, चरई या भागामधलं धर्मवीर नगर असे निरनिराळ्या भागामधले नागरिक या ठिकाणी आले होते। पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी देखील निमंत्रित केले होते। हा विषय जो आहे तो जोवरी पाणी वाढत नाही तोपर्यंत काही प्रमाणामध्ये असाच राहतोय। काही ठिकाणी त्याचं नियोजन योग्य पद्धतीने नसल्यामुळे देखील जिथे पाणी योग्य पद्धतीने मिळत होतं ते गेल्या 2 महिन्यापासून मिळत नाही आहे, आणि जिथे पाणी कमी आहे तिथे टँकर पण योग्य वेळेला आणि आवश्यकतेनुसार पोचत नाही आहे। तर त्या संबंधामध्ये आता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही चर्चा केली, एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे। तो 1 आठवड्यामध्ये जर पूर्ण झाला नाही तर मग पुढचा विचार आम्हाला करायला लागेल, कारण की पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने, आणि त्या दृष्टीने महापालिकेने देखील त्याच्यावर फोकस करून त्याच्याकरता काय जे करता येईल ते करणं आवश्यक आहे। आणि आत्ता तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आम्ही त्याच्यावरचं सोल्युशन काय करायचं ते जरी ठरवलेलं असलं तरी आठवड्याभरामध्ये त्याचा फीडबॅक येईल, त्यानंतर मग पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवू।